गावातल्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं कौलारू घर होतं. त्या घरात राहत होती गंगू. सगळं गाव तिला अडाणी गंगू म्हणूनच ओळखायचे, कारण तिला ना लिहिता यायचं, ना वाचता, ना मोबाईल चालवता. पण एक गोष्ट मात्र तिला जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त येत होती. ती गोष्ट म्हणजे काय माहितीये? तिच्या मुलावर जीवापाड प्रेम करायला. गंगूचा नवरा दारू पिऊन लवकरच मेलाय, 2 लहान मुलं तिच्या पदरात टाकून. त्या दिवसापासून गंगूने स्वतःचं आयुष्य संपवलं आणि मुलांचं आयुष्य जगायला तिने सुरुवात केली. सकाळी 4ला उठायची, दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायची. ऊन, पाऊस, थंडी काहीही असो, पण मुलांच्या ताटात भाकर कमी पडू द्यायची नाही, हेच तिचं म्हणणं होतं. एक दिवस गावातल्या शाळेत शिक्षक म्हणाले, गंगू, तुझा मोठा मुलगा खूप हुशार आहे, शिकव त्याला. गंगूच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली आणि म्हणाली, मास्तर, मी अडाणी असेल, पण माझा पोरगा साहेब झाला पाहिजे, तो खूप शिकला पाहिजे, ही एकच माझी इच्छा आहे. आणि त्या दिवसापासून ती अजून जास्त काम करू लागली, कारण तिच्या मुलाला तिला शिकवायचं होतं, मोठा साहेब बनवायचं होतं, हे तिचं स्वप्न होतं. तिला वाटायचं, माझं आयुष्य हे असंच गेलं, माझ्या मुलांचं आयुष्य तरी चांगलं जावं. ती अजून जास्त काम करायला लागली त्यासाठी. पायाला चप्पल नाही, पोटाला पोटभर जेवण नाही, पण मुलाच्या वहीला कधी पैसे कमी पडू दिले नाहीत. शाळेतली फी असो, काही असो, सगळं वेळेवर होऊन द्यायची ती. रात्रभर ती दिवा लावून बसायची. मुलगा अभ्यास करताना तिला काही समजत नसायचं, पण तरी ती विचारायची, बाळा, अजून किती शिकायचं रे तुला? मुलगा हसून म्हणायचा, आई, खूप, अजून मी लहानच आहे, अजून खूप शिकायचंय मला. आणि हे ऐकून गंगू आनंदाने म्हणायची, शिका, शिक, मी आहे ना, तुला काय शिकायचे तेवढे तू शिक. पण त्या आईला कुठे माहिती होतं, ज्याच्यासाठी ती आयुष्य झिजवत होती, तोच मुलगा एक दिवस तिच्याच अडाणीपणाची लाज बाळगणार होता. भोळी होती, अडाणी होती, काही समजत नव्हतं ना. गंगूचा मुलगा विनायक आता मोठ्या शाळेत शिकायला लागला होता. गावात सगळे त्याचे कौतुक करायचे. गंगूचा पोरगा भारी हुशार आहे म्हणे. हे ऐकलं की गंगूचा जीव भरून यायचा. एक दिवस शाळेत पालक सभेची बातमी आली. गंगूने पहिल्यांदाच नवीन साडी नेसली, केसात जाईचं फूल लावलं. ती खूप खुश होती. आज माझ्या पोराचा मास्तरांनी मला भेटायला बोलवले. ती शाळेत पोहोचली, पण तिथे काही मुलं तिच्याकडे बघून हसायला लागली. तिचा अवतार पाहून, ए बघ, विनायकची आई किती गावंढळ दिसते, कसली ती साडी गावंढळ, कसं ते राहणं, कसं ते केस. विनायकने ते सगळं ऐकलं आणि त्याच्या चेहऱ्यावर लाज आली. गंगू प्रेमाने जवळ आली, बाळा. पण विनायक रागाने म्हणाला, आई, तू इथे कशाला आलीस? त्याचे हे बोलणं ऐकल्यावर गंगू थबकली. अरे, सभा होती ना, सरांनी मला बोलवलं होतं, मास्तरांनी. तो दात ओठ खात म्हणाला, पुढे कधी परत शाळेत येऊ नकोस आई तू, मला लाज वाटते तुझी, आणि माझी इज्जत जाते त्याने. ते शब्द ऐकून गंगूच्या हातातली पिशवी खाली पडली. तिच्या डोळ्यातलं पाणी तिने पदराने पुसलं आणि जबरदस्तीचं हसत म्हणाली, हो बाळा, नाही येणार. त्या दिवशी घरी येताना ती रस्ताभर रडत चालत होती. पण घरी गेल्यावर मुलासाठी तिने गरम गरम भाकरीच बनवली होती. कारण आईचं मन स्वतः रडत असलं तरी मुलाच्या पोटाची तिला काळजी आधी असते. मुलगा काही बोलला तरी ती जास्त त्याचं मनावर कधीच घेत नाही. विनायक आता शहरात कॉलेजला गेला होता. खर्च खूप वाढला होता. गंगू दिवसभर मजुरी करूनही पैसे कमी पडायचे. मग ती रात्री गावातल्या लोकांच्या घरी भांडी कपडे धुवायला जायची. 4 रुपये येतील या आशेने ती जायची. एका रात्री शेजारची कमला म्हणाली, गंगू, स्वतःकडे पण लक्ष दे ग, किती बारीक झाली आहेस तू. गंगू हसली, अगं, माझा पोरगा मोठा अधिकारी होणार आहे, माझं खाणं पिणं नंतर ग. त्या दिवशी घरात फक्त 2 भाकरी होत्या. त्या दोन्ही तिने लहान मुलाला दिल्या आणि स्वतः पाणी पिऊन झोपली. रात्रभर पोटात भूक होती, पण चेहऱ्यावर समाधान होतं, कारण तिचा मुलगा शहरात पोटभर खात असेल इतकंच तिच्यासाठी पुरेसं होतं. एक दिवस गंगू
गावातल्या दुकानात फोन करायला गेली, कारण तिला मुलाचा आवाज ऐकायचा होता. दुकानदाराने फोन लावला. गंगू इकडून बोलू लागली, हॅलो. आणि मुलाचा आवाज ऐकताच गंगूच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. गंगू म्हणाली, बाळा तू जेवलास का? पण तिकडून आवाज आला, आई मी मीटिंगमध्ये आहे. सारखा सारखा मला फोन करत जाऊ नकोस. मला खूप काम असतं. मला डिस्टर्ब होतं. आणि फोन कट झाला. गंगू बराच वेळ फोनकडे बघत बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते आणि ती फक्त एवढंच म्हणाली, देवा माझा पोरगा मोठा झाला. गंगू रोज देवासमोर एकच मागायची, देवा माझ्या मुलांना माझ्यासारखं आयुष्य देऊ नको. ती स्वतः आयुष्यभर अनवाणी फिरली, पण मुलांसाठी तिने नवीन बूट आणले. स्वतः फाटकी साडी नेसली, पण मुलाच्या कॉलेजची तिने फी भरली. गावात लोक अजूनही तिला अडाणी गंगू म्हणायचे, पण त्या अडाणी आईने त्यागाचा अर्थ जगाला शिकवला होता. काही वर्षांनी विनायक खरंच मोठा अधिकारी झाला. शहरात मोठा त्याने बंगला बांधला. त्याच्याकडे मोठी गाडी. मोठमोठे लोक त्याला ओळखायला लागले. गावात बातमी पसरली सगळीकडे, गंगूचा पोरगा साहेब झाला. पोराने आईबापाचं नाव कमवलं. सगळं गाव तिचं कौतुक करू लागलं आणि गंगूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती देवापुढे हात जोडून म्हणाली, देवा माझं आयुष्य सार्थक झालं रे. त्या दिवशी ती पहिल्यांदा स्वतःसाठी नवीन साडी घेऊन आली, कारण तिच्या मनात एकच इच्छा होती, माझा पोरगा आता मला त्याच्यासोबत शहरात घेऊन जाईल. एक दिवस विनायक मोठ्या गाडीतून गावात खरंच आला. गावकरी त्याच्याकडे बघतच राहिले मोठ्या अभिमानाने. गंगू ती तर धावतच बाहेर आली, डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर आनंद. बाळा आलास रे. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती, पण विनायकला ते सगळं विचित्र वाटत होतं. त्याच्यासोबत त्याची शहरातली बायको पण होती. आणि तिने गंगूकडे पाहिलं आणि हळूच तिने चेहरा वाकडा केला. रात्री गंगू प्रेमाने म्हणाली, बाळा मी आता तुझ्यासोबत शहरात येऊ का? विनायक काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, आई तुला तिथे करमणार नाही ग. तू गावातच बरी. इथे तुला सवय झालेली आहे. आणि हे ऐकताच गंगूच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी झालं, पण तरीही ती हसली आणि म्हणाली, हो बाळा खरं आहे तुझं. मी कुठे शहरात राहणारी. त्या रात्री मात्र ती उशीमध्ये डोकं लपवून खूप रडली. गंगूला स्वतःचा वाढदिवस कधी माहीतच नव्हता, पण तिला तिच्या मुलाच्या जन्माचा दिवस मिनिटासकट आठवायचा. एक दिवस गावातल्या कमलाने विचारलं, म्हणाली, गंगू आज एवढी उदास का ग? गंगू हसून म्हणाली, आज माझा वाढदिवस असावा बहुतेक. माझी आई म्हणायची, आषाढातल्या पावसात तू झालीस. कमला म्हणाली, मग तुझ्या मुलाला फोन कर. गंगूने फोन केला आणि म्हणाली, बाळा तो म्हणाला, हो आई बोल. गंगू म्हणाली, आज माझा वाढदिवस असावा. आणि तिकडून काही सेकंद शांतता आली आणि मग विनायक म्हणाला, आई मी ऑफिसमध्ये आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि फोन कट झाला. गंगू बराच वेळ मोबाईलकडे बघत राहिली. त्या दिवशी पहिल्यांदाच तिला स्वतःच एकटेपणा खूप मोठं वाटत होता. सतत काम, उपाशीपोटी दिवस आणि वाढतं वय. गंगू आता खूप अशक्त झाली होती. एक दिवस शेतात काम करत असताना अचानक ती खाली पडली. गावकरी तिला घेऊन घरी आले. डॉक्टर म्हणाले, शरीरात ताकदच नाहीये, यांना विश्रांती हवी.
कमलाने विनायकला फोन केला आणि म्हणाली, अरे विनायक, आई खूप आजारी आहे. तो म्हणाला, मी मीटिंगमध्ये आहे, 2 दिवसांनी येतो मी. गंगू बाजूलाच पडून होती. तिने सगळं ऐकलं होतं, पण तरी ती म्हणाली, काम असेल माझ्या बाळाला, उगाच त्रास नको देऊ त्याला. आई शेवटपर्यंत मुलाची बाजूच घेत होती. त्या रात्री गंगूला झोप लागली नव्हती. तिने पहिल्यांदाच आयुष्यात पत्र लिहायचा प्रयत्न केला. तिला नव्हतं लिहायला येत नव्हतं. म्हणून तिने कमलाला बोलवलं आणि म्हणाली, कमला, माझे एक काम करशील का गं? मी बोलेल तसं लिहून काढ फक्त. कमला रडत रडत लिहू लागली. कमलाने असं लिहिलं. गंगूने सांगितलं तिने तेच लिहिलं, पण ते असं लिहिलेलं होतं, प्रिय बाळा, मी अडाणी आहे. मला जग कधी समजलं नाही रे, पण तू मात्र माझं सगळं जग होतास. तू लहान असताना रात्री घाबरून उठायचास, तेव्हा तुला कुशीत घेऊन झोपवायचे. आज मी घाबरले बाळा, मला पण कुशीत घ्यायला तू नाहीस. एक दिवस तू खूप मोठा होशील हे स्वप्न होतं माझं, पण एवढा मोठा होशील की आई मागे राहील हे कधीच वाटलं नव्हतं रे. राग नाही रे बाळा मला तुझ्यावर, आई कधी मुलांवर रागवत नसते रे. फक्त पुढच्या जन्मी जर भेटलो तर पुन्हा माझ्याच पोटी जन्म घे रे. पत्र लिहून झालं आणि गंगू शांतपणे डोळे मिटून झोपली. पण त्या रात्री ती पुन्हा कधी उठलीच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आणि गंगूच्या मुलाने जे वागलं ते योग्य होतं. त्याने त्याचं काम करायला हवं होतं का आईवर लक्ष द्यायला हवं होतं का दोन्ही करायला हवं होतं? तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा.